तुम्हाला पीएम किसानचे पैसे येत होते परंतु आता येत नाही किंवा तुम्हाला आतापर्यंत एकदा पण आलेलं नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पीएम किसान योजना याचं रजिस्ट्रेशन आता सुरू झालेले आहे. ज्यांचे रजिस्ट्रेशन नाही त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करून घ्या. नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊनही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा 7/12 खाते उतारा, आधार कार्ड, फार्मर आय डी व साड आणून हे काही कागदपत्रे आवश्यक आहे. परंतु ज्यांचे पहिले हप्ते येत होते आणि आता येत नाहीये, तर त्यांनी कसा स्टेटस चेक करायचा आहे. ज्यांचे पहिले हप्ते येत होते पीएम किसानचे व आता येत नाहीये, तर त्यांना पीएम किसानचा स्टेटस चेक करायचं आहे की काही प्रॉब्लेम आहे का. तर तो स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईटवर येणं आहे. तर बघू आपण ते कसं चेक करायचं. त्यावर पीएम किसान असं लिहिणं आहे व जी लिंक सर्वप्रथम येईल त्याला ओपन करायचं आहे. तुम्हाला ओपन केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. त्याला बॅक केल्याबरोबर त्याला असं परत एक इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं नो युअर स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर भरणे आहे. समजा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नाहीये, तर तुम्हाला त्यासाठी नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावर क्लिक करायचं आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जे पण तुमचा मोबाईल नंबर असेल ते मोबाईल नंबर टाकून इथं हा कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर मला गेट ओटीपी असा ऑप्शन याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ओटीपी आल्यानंतर मला ओटीपी टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या समोर ओपन होईल. त्याच्यानंतर हे बॅक करून परत नो युअर स्टेटसवर क्लिक करून तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून इथं कॅप्चा भरून गेट ओटीपी या बटनावर क्लिक करायचं आहे. ओटीपी आल्यानंतर तुम्हाला ओटीपी भरून व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा स्टेटस तुमच्या समोर ओपन होईल. जर तुमच्या स्टेटसमध्ये तुम्हाला केवायसी, लँड डॉक्युमेंट हे व्हेरीफाय दिसत असतील तर तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही आधारला बँक लिंक करून घ्या, तुमचे हप्ते बरोबर येतील. परंतु तुम्हाला बँक सेटिंगचा काहीतरी इश्यू दिसत असेल किंवा लँड सेटिंगचा इश्यू दिसत असेल, बँक सेटिंगचा दिसत असेल तर बँक लिंक करा. लँड सेटिंगचा दिसत असेल तर लँड तुम्हाला लिंक करायचा. लँड तुम्हाला लिंक सेटिंग करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला कृषी अधिकाऱ्याला भेटावे लागेल. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.